मला जर मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र बदलून टाकीन, ते म्हणते मला जर पंतप्रधान केलं तर देश बदलून टाकीन. त्याची बायको म्हणली देश बदलायचं महाराष्ट्र बदलायचं बाजूला राहू द्या, लुंगी समजून म्हातारीचं लुगडं गुंडाळून आला तेवढं बदला आधी. त्याला भानच नसतं. महाराज संभाजीनगरला नेलं, तिथं डॉक्टरने ऍडमिट करून घेतलं, पाणी फिनी मारलं तोंडावर, तर ते लगेच शुद्धीवर आलं महाराज. आणि ती मह्याकडेच रागानं बघायलं. मी त्याला म्हणलं बघतोस काय रागानं, दवाखान्यात आणलंय वागानं. काय अवस्था आहे महाराज. अहो काय दिवस आले तुमच्यावरती. जिजाऊंनी त्यांना भाला कसा चालवावा याचं शिक्षण दिलं, जिजाऊंनी तलवार कशी चालवावी याचं शिक्षण दिलं. अरे या सह्याद्रीच्या कड्या कपारीमध्ये घोडा कसा फेकावा याचं शिक्षण माझ्या शिवाजी राजांना दिलं. आणि राजे सरळ गेले त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आणि त्या रायरेश्वरासमोर नतमस्तक झाले. आपली तरवाळ काढली आणि चरचर चरचर करंगळी कापून रक्ताची धार त्या रायरेश्वरावरती लावली आणि बोलला माझा राजा, हे रायरेश्वरा, या मर्द मराठ्याचं मावळ्याचं सांडणारं हे रक्त हे पहिल्यांदा सांडतंय, यानंतर रक्त सांडेल, वैर्याचं सांडेल, गनिमाचं सांडेल, दुश्मनाचं सांडेल. वरदान दे, वरदान दे. आणि अगदी 450 मावळे माझ्या राजाने घेतले आणि गडावरती चढलेले. प्रचंड गड नाव आहे, ज्या प्रचंड गडाचा प्रचंड विस्तीर्ण आकार आहे आणि अवघे 400 मावळे गडावर चढलेले आहेत. हर हर महादेवची गर्जना केलेली आहे. चंडमुंड भंडासुर खंडिनी, उदंड दंड महिषासुर मर्दिनी, महाराष्ट्र धर्मरक्षिके चंडिके तुळजा भवानी की. हर 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 महादेवची गर्जना केलेली आहे. 17, 18, 20, 22 वर्षाची तरुण मावळे सब 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 तलवारीचे वार करतात, यवनांची थोडं शिर उडतात. अरे हर हर महादेवची गर्जना करत करत अवघ्या काही क्षणामध्ये राजांनी तो प्रचंड गड काबीज केला आणि स्वराज्याची शपथ घेतल्याचं तोरण त्या तोरणा गडाला बांधलं. माय बाप, त्या तोरणा गडाचं नाव प्रचंड गड आहे, पण स्वराज्यातला पहिला किल्ला घेतला गेला प्रचंडगड आणि स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं म्हणून त्याचं नाव काय ठेवलं, तोरणा. आणि म्हणून आम्ही म्हणतो मग तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणा गडाला. सहज घडलं का नाही, आधी त्रास सहन केला जिजाऊंनी, त्रास सहन केला शहाजी राजांनी, आणि तेव्हा कुठं माझे राजे जन्माला आले हो. असेच नाही, मा जिजाऊची पुण्याई फळाला आली आणि राजांनी जिजाऊंचं स्वप्न पूर्ण केलं. एक दिवसामागून दिवस जात होता, राजे हळूहळू किल्ले घेत होते, पण या आजूबाजूच्या शायांना हे खपत नव्हतं. त्यांना माहित होतं की शिवाजी महाराजांचं राज्य ही काही शिवशाही नाही, ही काही भोसलेशाही नाही, हे स्वराज्य. आणि स्वराज्य म्हणजे कुणाच्या नावाचं नाही, प्रत्येकाचं स्वतःचं राज्य, त्याला म्हणायचं स्वराज्य. म्हणून त्या आजूबाजूला एक शाही नव्हती हो, आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, सिद्धी कुतुबशाही सोबत डच, इंग्रज, पोर्तुगीज या महाराष्ट्राच्या मातीवर थै 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 नाचत होते. पण शिवरायांनी या सर्व पाचही शाह्या मागे दाबल्या आणि आपलं स्वराज्य निर्माण केलं. सहज घडलं का नाही घडलं महाराज. म्हणून माझी विनंती आहे, आपल्या मुलांना अशा प्रकारचं शिकवण द्या की त्या राजांचे संस्कार या मुलांवरती झाले पाहिजे. आपण सप्ताहामध्ये एवढी तरुण मंडळी बघून मला खरंच आनंद झाला महाराज. कारण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हे तरणी मुलं जर इथं आले तर त्यांना विचाराचे संस्कार त्यांच्यावरती होतील, सद्विचार त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये पेरले जातील. मला माहिती आहे या विचारामध्ये घडलेली व्यक्ती कधीच वाया जाऊ शकत नाही. नाहीतर आजकालचे तरुण काय करायचं, चंद्रकोर लावायची, दाढी वाढवायची, बुलेटवर बसायचं आणि पाठीमागं बुलेटवर लिहिलेलं ऐ बघतोस काय मुजराकर आणि गाडी धाब्यावर. अरे लाज तरी वाटू दे तुला. अरे निस्ती चंद्रकोर लावली म्हणून कुणी शिवभक्त होत नाही, नुसतं गळ्यामध्ये शिवरायांचं पॅन्डल घातलं म्हणून कुणी शिवभक्त होत नाही. अरे हातामध्ये शिवरायांचं ब्रेसलेट घातलं म्हणून कुणी शिवभक्त होत नाही. जाण्याने मस्तकावरती चंद्रकोर लावली आणि समोरून येणारी प्रत्येक स्त्री त्याला दिसली बहीण आणि माऊली, तो खरा शिवभक्त, तो खरा शिवभक्त महाराज. त्याने गाडीवरती लिहिलं
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची प्रतिमा लावली, पण गाडी कधीच नाही नेली धाब्यावर, तो खरा शिवभक्त. अरे ज्याने आईच्या डोळ्यामध्ये कधी पाणी येऊ दिलं नाही, ज्याने वडिलांची मान कधी खाली झुकू दिली नाही, आणि ज्याने या हिंदू संस्कृती, देश, धर्म आणि या संस्कृतीला कधी कलंक लागू दिला नाही, तो खरा शिवभक्त, तो खरा शिवभक्त. नाहीतर शिवभक्त म्हणायचं आणि मनाला येईल तसं वागायचं, असं चालतं काय महाराज? नाही. आम्ही संभाजीनगरला जात होतो आणि जाताना आम्हाला एक पट्ट्या ओव्हरटेक करत आला. पल्सर गाडी होती फुल स्पीड मध्ये, आणि आम्हाला असा कट मारून गेला महाराज. सरळ गेला तर काही लक्षात बी आलं नसतं, पण जवळ आला ना आमच्या गाडी समोर गाडी काढून असा पुढे गेला, आणि त्या गाडीवर लिहिलेलं, ऐ बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलंय वाघानं. काय रे वाघ? मी आमच्या मामाला म्हणलं, मामा लयच कट मारला त्यांनी. मामा म्हणले असते तर घेतलेले काही असे असतेत म्हणले. जाऊ द्या. आम्ही पुढे गेलो तर त्याला कुणाचा तरी फोन आला, चालू मध्ये स्पीड कमी झाली महाराज. बोलत बोलत साईडला लागली गाडी, हळू हळू चालू मध्येच फोन घेतला त्यांनी. आमची गाडी पुढे गेली परत, तर परत अजून स्पीडने मागून आला आणि परत तसाच कट आणला, परत लिहिलेलं गाडीवर माग, बघतोस काय रागानं, आणि ओव्हरटेक केलंय वाघानं. वाघ पुढे गेला महाराज, आणि पुढे गेल्यावर 1-2 किलोमीटरच आडव्या मसाडा आल्या, आणि मसाडा पुन्हा वळणात होत्या. याने स्पीडने मोटरसायकल पुढे न्यायला, गाडी पडली पंक्यात आणि हे पडलं डिवायडरवर, जागेवर बेशुद्ध. गाडीत टाकलं, संभाजीनगरला नेलं, तिथं डॉक्टरने ऍडमिट करून घेतलं, पाणी फिनी मारलं तोंडावर, तर ते लगेच शुद्धीवर आलं महाराज. आणि ते मह्याकडेच रागानं बघायलं. मी त्याला मला म्हणलं, बघतोस काय रागानं, दवाखान्यात आणलंय वाघानं. काय अवस्था आहे महाराज? अहो काय दिवस आले तुमच्यावरती. राजाचे संस्कार स्वतःला राजाचे मावळे म्हणून घ्यायचे ना, तर राजाचे संस्कार आमच्या अंगामध्ये असले पाहिजेत. राजाने प्रत्येक स्त्रीला मातेचा आणि भगिनीचा दर्जा दिला. अरे स्वतःची नाही, घरातली नाही, दारातली नाही, सोयऱ्यातली नाही, वैऱ्याची सून आहे. त्या कल्याणच्या सुभेदाराची सून त्या खजिन्यामध्ये आणली गेली. तो कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद, त्याचा मुलगा मुल्ला वाहवा, त्याची पत्नी होती महाराज. ती अत्यंत सुंदर देखणी आणि लावण्यवती. आबाजींनी कल्याणचा खजिना लुटला. हिरे, माणिक, मोती, जड, जवाहीर यांनी सर्व भरलेली पेटार राजांसमोर आणली गेली. ती पेटार पाहिल्याबरोबर राजांचं मन भरून आलं. आबाजी मोहीम फत्ते केलीत. आबाजी हसले, मुजरा केला आणि बोलले, राजा होणार होणार होणार, आता 32 मन सोन्याचं सिंहासन उभा राहणार राज. प्रत्येक मावळ्याच्या चेहऱ्यावर हसू ये. तेवढ्यात एक मावळा बोलला, राजा अजून एक नजराना पेश करावं म्हणतो. आणि असं बोलल्याबरोबर एक पेठार समोर आणलं गेलं. पेठार उघडल्या बरोबर अत्यंत सुंदर ती कन्या त्या पेटारातून उभी राहिली. मायबाप काय सौंदर्य होतं. राजाने पाहिल्याबरोबर मुखातून आपसुक शब्द बाहेर पडले, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले शिव छत्रपती. अरे अशीच आमची आई असता सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले राजे शिव छत्रपती. वैर्याची सून आहे, पण तिच्यासाठी सुद्धा राजांचे हे शब्द आहेत. परक्याच्या स्त्रीला मातेचा दर्जा दिला का? शिकवण तुकोबारायांची. तुकोबाराया, परस्त्रिया नेहमी बहिणी, पराविया नारी रखुमाई समान. ही नजर कुणाची आहे? तुकोबारायांची. जायोगे माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो हो. जसं तुला वाटतंय आम्ही तसले नाहीत. हे वाक्य कुणाचे? तुकोबारायांचे. तीच शिकवण घेतलेली माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे जगद्गुरु तुकोबारायांचे शिष्य आहेत. आणि त्यांनी त्या स्त्रीला पाहिल्याबरोबर तिचं सौंदर्य पाहून राजे थक्क झाले. मायबाप थक्क झाले. थक्क झाले राज शिवाजी, थक्क झाले राज शिवाजी रूपयुवतीच बघून. आई मनोनी परत केली सुभेदाराची सून, आई मनोनी परत केली सुभेदाराची सून, आई मनोनी परत केली सुभेदाराची सून, आई मनोनी परत केली सुभेदाराची.
चमकत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या रात्री चमकत होत तिच्या रूपाचं ऊन. अरे अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो सिलवान, राजा तो सिलवान. अरे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. परक्याच्या स्त्रीला सुद्धा माझ्या राजाने बहिणीचा दर्जा दिला. ही शिकवण आम्ही राजांकडून घेतली पाहिजे महाराज. नाहीतर आम्ही काय करतो, राजांची जयंती साजरी करतो, राजांच्या जयंतीला डीजे लावायचा, कच्चून दारू प्यायची आणि मग कसलेही अश्लील गाणे लावून राजांसमोर नाचायचं. अरे सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं माझ्या राजाला, आणि त्या राजाच्या जयंतीला तुम्ही दारू पिऊन नाचता. लाज नाही वाटत आपल्याला? राजे जर समोर आले तर पहिली तलवार आमच्यावर उपसतील महाराज. काय घेतो आम्ही आदर्श राजाच्या जीवनातून? राजे डोक्यावर घेण्याचा विषय नाहीयेत, राजे डोक्यात घेण्याच्या आणि आचरणात आणण्याचा विषय. म्हणून राजाचे स्वतःला जर मावळे समजत असाल ना, तर राजासारखं वर्तन करा. राजाचा मावळा कधीच दारू पित नाही हो, कधीच पित नाही. पण आजकालचे तरुण जर बघितले तर अवस्था बिघडलेली आहे सगळी. अहो एक जण तर सकाळी सकाळी बघा पेलन ते सकाळी उठलं तर लगेच त्यांनी बडबड सुरू केली. ती बायको उठली, झाडून काढती, रांगोळी काढती, आणि दारातून उठून पुढे आलंय. तिला म्हणते अय, ती म्हणते काय, कवर प्रेमाने तरी बोलल, वसकूनच बोलते. ती म्हणते अय, मला जर सरपंच केलं तर गाव बदलून टाकेन, मला जर खासदार केलं तर जिल्हा बदलून टाकेन. तिला म्हणतोय, ती म्हणली आज लयच बिघडला याचा कार्यक्रम, मला जर मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र बदलून टाकेन. एवढ्यावर थांबलं नाही महाराज, ते नरेंद्र मोदी पस्तूर गेलं. ते म्हणते मला जर पंतप्रधान केलं तर देश बदलून टाकीन. त्याची बायको म्हणली देश बदलायचं महाराष्ट्र बदलायचं बाजूला राहू द्या, लुंगी समजून म्हातारीचं लुगडं गुंडाळून आला तेवढं बदला आधी. त्याला भानच नसतं महाराज. कुणाला? पेनाराला भान असतं काही? नाही नाही नाही. तुम्हाला सांगतो, एक तर संध्याकाळी घेतली भरपूर, निघालं गावाकडं. आता गावाकडे निघाल्यानंतर खाली उतरून रस्त्याच्या बाजूला गेलं. कशाला? इंटरव्ह्यूला बसलं आणि त्याला उठताच येईना महाराज. वाकडच झालं, ती सरळच होता येईना त्याला. आता तेवढ्यात आपल्या गावचे सरपंच, त्यांची गाडी येली होती येता येता. ते म्हणले अरे हे कसं काय पडला म्हणले. त्याने पटकन उतरून गेले खाली, त्यांना उचललं, तसंच वाकडं जशाला तसं टाकलं माग गाडीमध्ये आणि नीट आष्टीला नेलं महाराज. आष्टीला नेले होते तर डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर म्हणले काही काळजी करायचं काम नाही, सगळं ओके मध्ये. हे पेल्याला म्हणते अरे मला सरळ होता येणार, ओके मध्ये काय? ते म्हणला काही नाही, चुकून तुम्ही शर्टाची शर्टाची गुंडी पॅन्टला लावली मला, आणि त्याच्यामुळे ताणलं गेले मला. तुम्हाला काही झालं नाही असं भानच नसतंय महाराज. दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. अपनी जेब का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. अपने बड़ों जनाब खर्च के मुंह में मिट्टी आती है. अपनी जेब का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. जेब का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. अपनी जेब का दाम खर्च के मुंह में मिट्टी जाती है. अहो किती ह्यांना समजून सांगितलं तरी हे काय ऐकत नाही.
बरं त्यांना समजून सांगण्यासाठी तुम्हाला सांगतो, गावात शिबिर ठेवलं आणि ते शिबिराला आलेले साहेब त्यांना सांगायला लागले गावातल्या सगळ्यांना की बाबा दारू वाईट असते, घराचं वाटोळं होतं, दारू घेत जाऊ नये. पण हे जे दोघं जण गावात घेणारे होते ना, ते नीट आले आणि सगळ्यात समोर येऊन बसले महाराज. त्याला म्हणले, हां सांगा कसं काय दारू वाईट. त्यांनी प्रयोग केला महाराज. 2 ग्लास ठेवले काचाचे, एकात पाणी ओतलं, एकात दारू ओतली आणि दोन्हीत बी किड्या मुंगे टाकले आणि त्या दारूतले अगदी वळवळ वळवळ केलं आणि पटकन मरून गेले महाराज. मग तो प्रयोग करणारा तो प्रशिक्षक त्यांना म्हणला, बघा किती दारू वाईट आहे. ते म्हणले, काय येडे झाले काय तुम्ही, दारू कशाची वाईट आहे म्हणले. आणि ते मला हे चांगलं आहे काय, फटक्याला तर किड्या मुंग्या मेल्या. आणि ते म्हणले, मग पेल्या पेल्या शरीरातले किड्या मुंग्या मरत आहेत का नाही. म्हणजे बघा ह्यांचं डोकं, यांचा दिमाग वेगळाच. बरं किड्या मुंग्या मेल्या, अरे म्हणले किड्या मुंग्या मरणं म्हणजे आपल्यालाही त्रास होतो का नाही. तो दुसरा म्हणला, आहा तुम्हाला माहीतच नाही. ते म्हणले, काय माहीत नाही, दारू पिणं हे किड्या मुंग्याचं कामच नाही, मला त्याला मर्दाचं काळीज लागतंय. विचित्र आहे हे, पेनारा आपल्या सोयीने काही पण काढत राहतात महाराज. पेनारं जसं आपल्या हिशोबाने बरं वाटन तसं सांगत राहतात. अहो 2 जण तर तुम्हाला सांगतो असे पेले आणि एक जण पटक्यालाच मेलं बुवा. त्यातलं मेलं तर त्याचा दुसरा दोस्त आला. ते मला, अरे काय झालं याला, हे मला मेलं. ते मला, अरे मग ह्याच्याकडे 700 रुपये, हे मेलं ना. ते दुसरा तर म्हणला माझे 800 म्हणला, दोघाचे 1,500 घेऊन मेलं म्हणला. हे मग पैसे तर गेले आता. नाही म्हणला, पैसे तसे जाऊ द्यायचे नाही, काय करायचं मला माहिती म्हणला. त्यांनी तटकी बांधली महाराज. 2,000नीच खांद्यावर, ह्याच्या खांद्यावर 2 लाकडं आणि त्याच्या खांद्यावर 2 लाकडं, दोघंच पोचवाय निघाले. चांगलं फेमस गाव होतं त्यांचं, राम नाम सत्य. हे दोघांनीच आणलं. कॉर्नरला आल्यावर एक प्रसिद्ध हॉटेल होतं महाराज. त्या हॉटेलच्या गेटला हे उभा केलं मड महालक्ष्मी. त्या पाटीलाच उभा केलं, रुपये चिटकिल्याला आणि ते पांढरं बांधलेलं आणि नीट गेले हॉटेलमध्ये. हॉटेलवाल्याला म्हणले, खायला काय काय. ते मला अनेक वस्तू आहेत, सगळ्या 2-2 आणायच्या म्हणले. गुलाबजाम 2, बासुंदी 2. तुम्हाला सांगतो हे अर्धा तास खात होते. खाऊन 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 ह्यानी 1600 बिल केलं. वसूल किती करायचे, 1500. ह्यानी खाल्लं कितीचं, 1600चं. आणि मग म्हणले बिल किती झाले, 1600. हां आता बराबर झालं म्हणला. आणि उठले डायरेक्टच निघले ना. आता तो मालक चांगला दंचड बंचड होता महाराज, स्ट्रॉंग. ते म्हणला, अरे पैसे काय तुमचा बाप देणार आहे का म्हणला. उठले की निघाले. ते म्हणले, तुम्हाला माहित नाही पैसे कोण देणार. कोण देणार आहे म्हणले, आमचे बॉस देणार आहेत म्हणले. कुठे आहेत तुमचे बॉस, तुमच्या गेटवर थांबलेत. ते पळतच आलं महाराज. 1600 रुपयाचा प्रश्न होता. पळतच आलं. बघतय तर काय, हे उभा केलेलं महालक्ष्मी आणि 150 लोक बाहेर उभा राहून बघते ते काय चाललाय तमाशा. ते आरबळ महाराज त्याच्या पायाखालची जमीनच घसरली. पळतच गेलं ते मध्ये काउंटर मधले 2,000 काढले आणि ह्यांच्या हातावर ठेवले. हे 2,000 घे पण हे आधी उचल. महिलावची वाट म्हणले, मग हॉटेल बंद पडायचं. इतके विचित्र असते ते, ह्याला कशाच काही कळत नाही महाराज. अहो एक तर पिणार बाहेरून पिऊन यायचं आणि गावातल्या लोकांना शिव्या द्यायचं. हे शिव्या द्यायचं म्हणून गावातल्या लोकांनी काय केलं, गावातली दारूच बंद केली महाराज. मग असं चढाचं गाव, तुमचं उतारालाय गाव आहे का नाही, असं चढाच्या गावाला जायचं. ते बरं वाहनाला पैसे घालील तर प्यायचे कशाची, सायकलनी जायचं. सायकलनी त्याची सायकल बी अशी भंगार, मागचं पत्तर नाही, पुढचं पत्तर नाही, कोणचंच पत्तर नाही, कुलूप सुद्धा नाही तिला. डंचड मंचड सायकल. आणि त्या सायकलवर बसून जायचं आणि बसून यायचं महाराज. बरं रस्ता असा विचित्र होता, सिमेंटचा डांबरीचा नाही, नुसती दगड खडखड खडखड दडदड असला तर रस्ता होता. ते तिकडून पिऊन यायला आणि गावातून एका माणसाची अंत्ययात्रा जायला. आता ते लागलं उताराला आणि ह्यांची लागली चढाला अंत्ययात्रा. आता हे पुढून पेलेलं, बरं त्याला ब्रेक सुद्धा नाही. ब्रेक लावायला ते काय करतंय माहिती का, चप्पल घालतंय या चाकात. पण सायकल काही थांबाना, उतराना सणाना निघालेली सायकल. मग आरडायला लागले, अय ब्रेक नाही ब्रेक नाही ब्रेक नाही. कशाला सायकल थांबवती महाराज. नीट सायकल आली. आता हे सगळीच खालून निघालेली जी मंडळी होती, आरबळे महाराजे, सगळ्यात पुढे कोण असते, मडक्यावलं शिकाळी. शिकाळी घेतलेलं 2 पाटे डावीकडे पळालं महाराज. मागचे सगळे माणसं उजवीकडे पळाले, सगळे पळाले. पण खांदेकरी कुठं जाते महाराज. हे नीट आलं ह्या चौगाच्या मध्ये, गाप दिशेने सायकल बातकून खाली पाडलं महाराज. छान वाजलं महाराज. हे जी मडच खाली पाडलं. मड खाली पडल्यावर एखाद्या खांदेकऱ्याने धरलं, म्हणला तुझं टंगडच मोडतो. ते मला आय फाडून टाकीन, मला नाही. हे म्हणतंय हात लावायचा नाही.
माईक पण म्हणतोय हात लावायचा नाही, मग ते फाडून टाकीन, हात लावायचा नाही. अरे तुला लाज आहे का म्हणले, तू काय केलं? ते म्हणलं काय केलंय मी? अरे बघ ना, मड पडलं ना खाली पाडलं ना तू. ते म्हणलं जे पडलं ते काय म्हणत नाही, तुझ्या काय बापाचं चाललंय. शपासर हुशार, आता मड बोलन होय याला. महाराज हे लईच विचित्र राहते, पेनाराच्या नादीच लागून. एक जण तर बघा, हे पेनार आहे का, ते सरळ गेलं दवाखान्यामध्ये. आता पेलेलं नव्हतं, काय नव्हतं, शुद्धीवर होतं. त्याचा दुखायला होता दात दुखायला म्हणून त्यांनी बोलवलं डॉक्टरनी मध्ये. म्हणले काय झालं? मला माझा दात दुखायला लागलाय. ते म्हणले या इकडे बघू आपण. त्यांनी चेक केला तर किडलेला होता. ते म्हणले दात पाडावं लागतो. ते म्हणलं मला भेव वाटतं म्हणला. ते म्हणले भेव वाटतं मला, 4,000चं गिराईक जर वापस गेलं तर डॉक्टरला टेन्शन. पेशंट नसते ना जास्त दाताच्या डॉक्टरला. हे 4,000चं गिराईक गेलं तर डॉक्टर म्हणले नाही भीती वाटायचं काही कारण नाही. म्हणले मी 8 कलीन दात काढतो. नाही मला भीती वाटते. डॉक्टरला माहित होतं याची भीती कशी घालवायची. हे घेणारं गिराईक होतं. डॉक्टर म्हणले 2च मिनिटं थांबा. 4,000च्या गिराईकसाठी 400 रुपये खर्चले तर काय होते. ते मध्ये गेलो आणि बाटली घेऊन आलं, गिलासात बाटली मारा दारू आणि त्याला पाजली ना, पी म्हणले. त्याने पेली वा गाटगाटाच खुश झाला गडीत. ते म्हणले आता भीती वाटते. मला उगं थोडी वाटते. ते म्हणले 1 गिलास आणलं तरी थोडी वाटते म्हणते. डबल भरला गिलास घे म्हणले, पेले त्याने. आता भीती वाटते, आता उगं थोडी वाटते. डॉक्टरने ओळखीलं हे बाटली संपल्याशिवाय थांबत नाही. त्याने परत गिलासात भरला. आता भीती वाटते. ते मला अजिबात नाही. बघतो माझ्या दाताला कोण हात लावते ते टंगडच मोडतो मला. म्हणजे त्याने बालडी पाजली दात पाडण्याकरता आणि त्याच टंगड मोडाय निघाले. दारू पिणार भेतच नाही महाराज कुणाला. लईच अवघड कार्यक्रम आहे. दारू पीने वाले कभी डरते नहीं, फिक्र करते नहीं, गटर के सिवा कहीं गिरते नहीं. गटर किनारे कान में उसके मच्छर गाना गाता है. कुत्ता आके टांग उठा के कपड़े भिगो के जाता है. ऐसी शान कहा है, ऐसा सम्मान कहा है, ये देसी जहाँ जहाँ है, दारू जहाँ जहाँ है. दारू पीने वाले कभी डरते नहीं, फिक्र करते नहीं, गटर के सिवा कोई गिरते नहीं. दारू पिणार कुणालाच भेट नाही महाराज. बरं त्या दारूवर लिहिलेलं असतंय द वाईन इज डेंजरस फॉर हेल्थ. इट कॅन डॅमेज युअर किडनी, इट कॅन स्पॉइल युअर हेल्थ, बट दे डोंट केअर अबाउट इट. पण त्यांना काही देणं घेणं नसतंय महाराज. दे आर अल्कोहोलिक, दे हॅव हॅबिट ऑफ टेकिंग द अल्कोहोल. त्यांना सवयच लागलेली असते. त्यांना किती तुम्ही पाया पडून सांगा पण ते ऐकत नाही. पण माझी एकच विनंती, अरे स्वतःला शिवरायांचे मावळे जर समजत असाल ना तर दारूला कधीच हात लावायचा नाही मायबाप, कधीच हात लावायचा नाही. दारू आयुष्याचं वाटुळ करते म्हणून हात लावायचा नाही. विठाला विठाला. अरे कसा होता माझा राजा, ज्या राजाने हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि गोरगरीब रयतेच्या शिरावर सुखाचं छत्र निर्माण केलं मायबाप. अरे साळी माळी कोळी आवाड चिंपी तांबोळी मार मांग चांबार कुंभार लोहार सुतार मुसलमान मराठा 18 पगड जातीचं 12 बलुतेदाराचं स्वराज्य निर्माण केलं. म्हणून माझे राजे फक्त राजे नाही, माझ्या राजाला दैवत म्हणतात महाराज. अरे कसं स्वराज्य निर्माण केलं माझ्या राजाने. हातामध्ये तलवार घेतली आणि गनिमावर तुटून पडले. हाती तलवार घेऊन रणी भिरडला जाऊन केली मुघलशाही नष्ट. माझ्या राजाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र. 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 माझ्या शिवबावानी राजा आजवर नव्हता पाहिला. मावळ्यांच्या खुशीत मारला या मातीत मुघलशाहीला. माझ्या शिवबावानी राजा आजवर नव्हता पाहिला. मावळ्याच्या साथीत गाडला या मातीत मुघलशाहीला. माझ्या राजाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र.
येतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र माझ्या राजाने येतले कष्ट म्हणून घडला या महाराष्ट्र माझ्या राजाला उगच दैवत म्हणत नाहीत, माझ्या राजाला उगच छत्रपती म्हणत नाहीत. अहो कुणाला म्हणावं छत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत उदयाला आलेला स्वराज्याचा शिवसूर्य म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रायरेश्वराच्या पिंडीवर करून स्वराज्याची शपथ घेणारा क्रांती सूर्य म्हणजे राजे शिवछत्रपती. 16व्या वर्षी तोरणा जिंकून त्या तोरण्याला स्वराज्याचं तोरण बांधणारा तारणहार म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे ही स्त्री म्हणजे हिंदूंच्या देव्हाऱ्यातील देवता आहे आणि त्या देवतेच्या पदराला हात घालणाऱ्या रांजेच्या पाटलांचा चौरंगा करणारा राजा म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे या महाराष्ट्रावर आणि स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी कोथळा फाडणारा नरसिंह अवतार म्हणजे राजे शिवछत्रपती. शेकडो मैल दूर जाऊन त्या औरंगजेबाला त्याच्याच दरबारात या महाराष्ट्राचं पाणी पाजून सही सलामत स्वराज्यात येणारा सह्याद्रीचा ढाण्या वाघ म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे शिवाजी, शी म्हणजे शिकावं कसं, वा म्हणजे वागावं कसं आणि जी म्हणजे जिंकावं कसं याची शिकवण देणारा कर्मवीर योद्धा म्हणजे राजे शिवछत्रपती. शिवाजीचा उलट होतो जीवाशी, स्वतःच्या जीवाशी खेळून या रयतेच्या शिरावर सुखाचं छत्र निर्माण करणारे राजे आणि 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होणारे राजे म्हणजे राजे शिवछत्रपती. म्हणून माझे राजे फक्त राजे नाहीयेत, माझे राजे या अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, हे दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं